असणारं चरित्र आपण श्रवण करत आहोत. आजचा हा आपला द्वितीय दिवस. आपण प्रारंभ करत आहोत प्रथम खंडातील पूर्वार्ध विद्येश्वर संहिता. विद्येश्वर संहिता मधला हा प्रथम अध्याय मंगलाचरण आहे. भगवान भोलेनाथांचं हे अलौकिक असणारे हे चरित्र, हे विचार आनंदाच्या वाटेकडे घेऊन जाणारे हे शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहोत. शिवमहापुराणातलं हे प्रथम मंगलाचरण आज श्री सूतजी महाराज आली अतिशय अलौकिक शब्दामध्ये वर्णन करत आहेत. अद्यांतमंगलमजात समान भाव मार्यं तमीशमजरामरमात्मदेव पंचननं प्रबलपञ्चविनोदशीलं संभावये मनसि शंकरंबिकेशम्. या श्लोकामध्ये माझ्या भगवान देवादिदेव महादेवांचं गोड असं वर्णन आहे माईबाप, की जे आधीपासून आतापर्यंत आहेत, जे नित्य मंगलमय आहेत, त्यांची कशाचीही तुलना अथवा समानता करता येत नाही. जे आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात, ज्यांना 5 मुखे आहेत, जे सहज जगाची रचना करतात, जे 5 कर्म करतात असणारे माझे देवादिदेव महादेव, जगाची रचना, पालन, संरक्षण, संहार आणि लय हे सर्वाची उत्पत्ती आणि लय करणारे, संरक्षण करणारे, सर्वांचं पालन करणारे असणारे माझे देवादिदेव महादेव, त्या सर्वश्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकराला मी मनोमन त्यांचं चिंतन करतोय, त्यांना वंदन करतोय. श्री व्यासांचं फार अलौकिक मनोगत आहे माझ्या भगवान शंकराविषयी. मी प्रथम हा व्यासांचा श्लोक उच्चारतो माईबाप. फार सुंदर आहे, अलौकिक आहे. जी कथा कालपासून आपण श्रवण करत आहोत, त्या कथेचं ठिकाण आहे प्रयागराज. या पवित्र पुण्यभूमीमध्ये असंख्य असणारे हे पवित्र अधिकारी ऋषी आहेत. थोडा आवाज द्या. ज्यांच्या मुखातून ही शिवमहापुराण कथा, जे असंख्य असणारे ऋषी श्रवण करत आहात, ते श्री अधिकारा संपन्न, ज्यांची वाणी अधिकाराची आहे, जे शब्द प्रभू, भाषा प्रभू, जे व्यासांचे अगदी पट्ट शिष्य आहेत माहेबाप, एकनिष्ठ हे शिष्य आहेत श्री सूतजी महाराज. आणि या सुंदर धर्मक्षेत्रावर श्री सूतजी महाराज ही सुंदर अलौकिक माझ्या देवादिदेव महादेवांचं गोड चरित्र कथा अगदी आपल्या श्रीमुख कमलातून श्री असंख्य असणारे शौनक ऋषींना, अनेक ऋषींना सांगतात. धर्मक्षेत्र महाक्षेत्र गंगा कालिंदे संगमे प्रयागे परमे पुण्य ब्रह्मलोकस्य वर्तमाने. आतापर्यंत मी कालपर्यंत श्री सूतजी महाराजांचा संवाद सांगितला महाराज, पण हा जो श्लोक आहे ना, श्री वेद व्यासांच्या श्रीमुख कमलातून प्रकट झालेला आहे. तसं जर पाहिलं ना,
सर्व शास्त्र, सर्व पुराण हे वेद व्यासांच्या श्रीमुख कमलातून प्रकट झालेले आहेत. खरं तर व्यासांचे या समाजावर, या त्रिभुवनावर फार उपकार आहेत, फार उपकार आहेत, की ज्यांनी भगवंतापर्यंत जाण्याचे जे साधन आहेत मायबाप, या शास्त्राच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. हे श्री व्यास आहेत. हे व्यासांचं मनोगत माझ्या भगवंताविषयी, भोलेनाथाविषयी प्रगट केलेली ही कथा आहे. हे शिवमहापुराण कथा आहे. प्रयाग हे क्षेत्र अतिशय पुण्यवान आहे. गंगा यमुना या 2 महानद्याचा संगम असणारे हे प्रयाग तीर्थ आहे. ही महान आणि पवित्र भूमी म्हटली गेली माईबाप शिवमहापुराणामध्ये. प्रयाग क्षेत्राचं अतिशय गोड पद्धतीनं वर्णन केलं गेलं. प्रत्येक शास्त्रानं, पुराणानं या पवित्र स्थानाचं वर्णन केलंच आहे माईबाप. आणि याच प्रयागामधून ब्रह्मलोकांना जाण्याचा मार्ग आहे असं त्या ठिकाणी शिवमहापुराण सांगतंय. ब्रह्मलोकस्य वत्मनी. आणि शिवमहापुराणामध्ये येणारे श्लोक, येणाऱ्या कथा, येणारे चरित्र हे माणसाची करमणूक म्हणून लिहिल्या गेले नाही. कुठंतरी जीवनामध्ये या जीवाचं मनोरंजन व्हावं याकरता हे चरित्र नाहीये माईबाप. कथा ही भगवंताकडे नेणारी ही कथा आहे. शिवमहापुराण प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन कथा आहे. या शब्द रूपाने भगवान शंकर आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो मायबाप. कथेमध्ये येणारे श्लोक असतील, कथा असतील, चरित्र असतील, माझ्या भोलेनाथाविषयी जे त्यांना अनुसरून त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम व्हावं, ही श्रद्धा निर्माण व्हावी, तळमळता निर्माण व्हावी. कुठेतरी आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये चांगले विचार, पवित्र विचार, आपलं जीवन सत्संगी बनावं, आपलं जीवन पॉझिटिव्ह बनावं. मी नेहमी एक शब्द उच्चारत असतो माईबाप. कथा हे आध्यात्मिक मोटिवेशन आहे. शिवपुराण कथा ही आध्यात्मिक मोटिवेशन आहे. जीवनातल्या, व्यवहारातल्या सर्व गोष्टी, सर्व चरित्र, सर्व विज्ञान, शिस्त असेल, जनरल नॉलेज असेल, हे सर्व काही शिकायला मिळतं मायबाप. माझ्या भगवंतानं, महादेवानं असा कोणताही विषय आपल्याला शिकवण्याचा ठेवलेला नाहीच आहे. पुराणाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं. इथे माणूस घडल्या जातो, लक्षात ठेवा. माणूस घडल्या जातो. माणसाचं कर्तव्य माहीत नाहीच आहे माहीत. आपण कसं वागावं, कसं बोलावं, कोणत्या वाटेवर चालावं. या मनुष्य देहाला आल्यानंतर काय कर्तव्य आपलं, आपण आलो तरी कशा करता, कुठून आलोय आपण, कशा करता आलोय, कुठे आलो, जायचंय कुठे. प्रत्येक व्यक्तीला जगाचा परिचय, पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा परिचय अजूनही झालेला नाही. काय कर्तव्य आहे? आलोय संसार करायचा आहे, लेकरं बाळ, पैसा कमवायचा आणि एक दिवस मरायचं, एवढंच करतात लोक. पण शास्त्र, पुराण हे सांगतात, जो व्यक्ती नुसतं येतोय, पैसा कमवतोय, ना त्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे, ना भजन, ना पूजन, ना आराधना, ना साधना, नुसतं संसारच करतो आणि संसारातच मरतोय ना. संतांना असं वर्णन केलंय की त्या व्यक्तीला गाढो म्हटलं गेले. गाढो ही संतांची कठोर भाषा बरं का डॉक्टर साहेब. इथे अनेक माणसाला धडे शिकवलेत माईबाप.
जो भटकलेला माणूस आहे त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न ही कथा करते. विचारानं माणसं भटकलीत रे, आचारानं माणसं भटकलीत, संगतीनं माणसं भटकलीत. या सर्वांना धडा शिकवण्याकरता, चांगल्या मार्गावर आणण्याकरता, त्यांचं जीवन आनंदीमय बनावं, सुखी बनावं, त्यांचा संसार आनंदी व्हावं, घरामध्ये प्रसन्नता निर्माण व्हावी, ही ऊर्जा प्रत्येकाच्या मनामध्ये घरामध्ये निर्माण व्हावी, याकरताच ही कथा, ही सत्संग आहे. प्रत्येक पुराणानं या माणसाकरता एवढे प्रयत्न केले, माणसाला माणूस बनवण्याकरता खूप प्रयत्न केले, पण माणसं कथा ऐकत नाहीये मायबाप. किती तळमळीने कथा सांगण्याचा प्रयत्न केला ना, माणसं तात्पुरते 2 तास मान हलवतात. वा वा, क्या बात आहे, काय सुंदर कथा झाली हो, वा, देवा धर्माचं खूप सांगितलं, आणि निघून जातात. नुसतं कथेमध्ये टाळ्या वाजवून, नुसतं माना हलवून मायबाप कल्याण होत नाही रे, नाही होत. हे बघा, या युगाची रीत अशी आहे, इथं तुमचं कल्याण मीही करणार नाही, तुमचं कल्याण कोणीही करणार नाही. स्वतःच कल्याण माणसाला स्वतःच करून घ्यावं लागतं. ऐकताय ना माता माऊली? स्वतःच कल्याण माणसाला स्वतः करून घ्यावं लागतं, हे लक्ष ठेवा. मी काल कदाचित बोलून गेलो असेल की कथा माणसाचा उद्धार करते, कथा माणसाच्या व्याधी समूळ नष्ट करते. हे फार अलौकिक आयुर्वेद आहे माईबाप. भगवान शंकर फार अलौकिक औषधी आहे. ही महारोगावर त्या ठिकाणी पर्याय करते. पण आपण हे प्रयत्न कधी करतच नाहीये. लोकांना वाटतं 7 दिवस नुसतं कथेमध्ये बसलं ना की आपला उद्धारच झाला, असं लोकांना वाटतं. नाही रे माईबाप, कलियुगामध्ये कोणतीही गोष्ट कलियुगच नाहीये माईबाप. ह्या युगाचा धर्म आहे, हे अज्ञान पण सोडून द्या रे. ही अंधश्रद्धा तुमच्या मनामध्ये जी भरून आहे ना, ती सोडून द्या. नुसतं भजन करूनही कल्याण होत नाही. रात्र रात्र दिवस जर तुम्ही मंदिरामध्ये भजन करत असाल, असं म्हणू नका की तुमचं कल्याण झालं. मी कथा करतोय, पुराण करतोय म्हणजे माझं कल्याण झालंय, माझा उद्धार झाला, असा नाहीये. नाहीये माहिती. जोपर्यंत या शिवमहापुराणातील जे विचार आहेत, त्या विचाराप्रमाणे जोपर्यंत मी वागण्याचा प्रयत्न करणार नाही, बोलण्याचा प्रयत्न करणार नाही, ते आचार विचार जोपर्यंत मी त्या विचाराचा आचाराचा स्वीकार करणार नाही, जोपर्यंत मी माझ्या स्वतःमध्ये बदल करणार नाही, तोपर्यंत माझा उद्धार नाही झाला, असंही ना. आणि हे जे आहे ना, हे तुम्हाला स्वतःला करावं लागेल. लक्ष ठेवा, तुमच्या मनामध्ये बदल मी कोण करणार आहे? हे सगळे प्रयत्न, सगळे खटाटोप हे स्वतःला करावं लागत असतात. तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण नुसतं हे वाक्य म्हणून जमत नाही ना. सगळ्यांना कसं वागावं हे माहिती आहे, कसं बोलावं हे माहिती आहे, सगळ्यांना जनरल नॉलेज हे माहिती आहे, पण त्याचा स्वीकार कोण करत नाही बरं का भन्साली साहेब. चांगलं आणि वाईट कोणाला माहिती नाही. इथे लहानापासून तर मोठ्यांना सुद्धा माहिती आहे चांगलं काय आणि वाईट काय आहे. प्रत्येकाला ही गोष्ट करत असताना त्याचा परिणामही माहिती असतो बरं का. अधर्म करत असताना, खोटं बोलत असताना त्याचा परिणाम, कारण ही जी कथेची परंपरा आहे ही आजकाल चालू नाहीये, अनेक युगापासून चालू आहे. आपण हे सत्संग आजकाल या सत्संगाचा आनंद घेत नाहीये. अरे 9-10 वर्ष झाले असतील या शिंदी रेल्वेमध्ये आपण त्या सत्संगाचा, कथेचा आनंद घेतो माईबाप. एवढी वर्ष आपण कथा कीर्तन श्रवण करतोय. मी एक शब्द तुम्हाला म्हणेल माईबाप, की कोणाला असं वाटतं की माझ्या जीवनाचा उद्धार झालाय, कोणी स्वतःचं कल्याण करून घेतलं नाहीये माईबाप.
एवढी सत्य झाली, एवढी शिवपुराण झाली, पण माणसाच्या विचारामध्ये, आचारामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. नाही झाला. मी म्हणतोय ना, लोक फक्त कथेचं नियोजन करतात, कथा ऐकतात, उत्सव करतात, पण माझ्यात बदल करायचा आहे. मला कुठेतरी नवीन त्या ठिकाणी जीवन मला जगायचं आहे. कुठपर्यंत हे दुःख, कुठपर्यंत लोकांची निंदा, हे माझ्या मनामध्ये लोकांविषयी निंदा भरलेली हे आचार विचार हे बदलून टाकायचे. मला जीवन आनंदी जगायचे, सकारात्मक विचार माझ्या मनामध्ये ठेवायचे, पॉझिटिव्ह जीवन मला जगायचं आहे. की माझ्या शब्दानं, माझ्या वागण्यानं, माझ्या बोलण्यानं कधी कोणाच्या हृदयाला आघात होणारच नाही, असं मी वागण्याचा प्रयत्न करणार आहे आणि निश्चित करणार आहे. असं कोण प्रयत्न करते? कोणाची अशी धावपळ आहे? कोणाची तळमळ आहे? कोणाच्या मनामध्ये ही धाव आहे मायबाप? नाही ना.